आता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। साहेब, आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत। आणि 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, मोबाईलकडे लक्ष द्या। आता लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तुमच्या थेट बँक खात्यात येत आहेत। होय, पहिला टप्पा 14 जिल्ह्यांचा आहे। त्या 14 जिल्ह्यांची नावे सरकारकडून आलेली असून ती वाचून दाखवणार आहे। त्यामध्ये तुमचा देखील जिल्हा असू शकतो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच पहिल्या टप्प्यामध्ये 30 लाखांपेक्षा अधिक महिलांच्या खात्यात ही रक्कम वितरित होणार आहे। कोणते जिल्हे आहेत, त्यासाठी कोणत्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल। त्याकरिता हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही 2 ते 3 मिनिटं शेवटपर्यंत बघा। सर्व अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल, जेणेकरून इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची गरज देखील पडणार नाहीये। आता एक नसून 3 योजनांचा लाभ देखील तुमच्या खात्यावरती देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। 830 रुपये गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता देखील येणार आहे। तो देखील हप्ता जे आहे ते 16 जिल्ह्यात वाटप होणार आहे व सर्व महिलांना देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मात्र एक काम करायचे आहे, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व योजनांचा लाभ तुम्हाला मिळून जाईल व 14 जिल्हे कोणते आहेत, त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत, त्या जिल्ह्यांची देखील मी नावे सांगणार आहे। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राइब करत नाहीत, तर सबस्क्राइब करू शकता। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार आहे, ती बातमी लगेच मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची कमेंट करायची आहे, व्हिडिओला लाईक करणे त्यासाठी गरजेचे आहे। इकडे बघू शकता, आता लाडक्या बहिणींसाठी दिलासा देणारी अपडेट म्हणजे मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे। यामध्ये लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आता मिळणार असल्याची माहिती मिळत आहे। इकडे बघू शकता, ही बातमी आलेली आहे। वरती काय नाव आहे, लाडकी बहीण योजना व खाली दाखवलेला आहे लाडक्या बहिणींना येणाऱ्या हप्त्यात आता हे 3,000 रुपये मिळणार आहेत। लगेचच यादी जाहीर झालेली असून 14 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे। ही एक आनंदाची दिलासा देणारीच बातमी म्हणावं लागेल। आता 14 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व एक 8 आलेली आहे। त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता काही बहिणींना मिळालेला नाहीये। तुम्हाला जर फेब्रुवारीचा हप्ता अजून मिळाला नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्ही एखाद्या वेळेस अपात्र देखील ठरलेला असू शकतात। एक मोठा निर्णय झालेला आहे। तुम्हाला वाटत असेल आतापर्यंतचे सर्व हप्ते आले, इथून पुढचे देखील येतील, मात्र एक छोटीशी चूक तुम्हाला भागात पडू शकते। एक मोठा निर्णय झालेला आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला फक्त शेवटपर्यंत पाहत राहायचा आहे। इकडे बघू शकता, एक महत्त्वाची योजना म्हणजे आता आपल्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पाहायला मिळत आहेत। या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात, मात्र आता हप्ता येणारा 3,000 रुपयांचा जमा केला जाणार आहे। मात्र यामध्ये काही लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार नाहीये, कारण की फेब्रुवारीच्या हप्त्याला उशीर का झाला आहे त्याचं कारण म्हणजे काही बहिणी अपात्र देखील ठरलेल्या असू शकतात, त्यामुळे त्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता आलेला नसू शकतो। तुमच्या खात्यात जर आला नसेल तर आता लक्ष देऊन ऐका, कारण की जर तुमच्याकडून काही चूक झाली असेल त्यामुळे जर हप्ता आला नसेल तर ते देखील कारण असू शकतं। त्यासाठी काय करायचं आहे, एक काम केल्यानंतर तुमच्या खात्यात लगेचच पैसे मिळून जातील, ते देखील अपडेट आपण देणारच आहोत। तर चला, पहिला जिल्हा कोणता आहे ते आपण सांगूयात। आता विचार जर केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात पैसे वाटप होणार असून यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला सांगली पाहायला मिळत आहे। याच सांगली जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून मोठी रक्कम सांगली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात ही जमा केली जाणार आहे। इकडे बघा, लाडक्या बहिणींना सांगली जिल्ह्यात 3,000 रुपये तर मिळणार। इथे तुम्हाला लिहून दाखवत आहे, लक्ष द्या, 3,000 रुपये तर मिळणारच आहेत। मात्र लगेचच त्या पाठोपाठ 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे। होय, तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर नाही मिळून सांगा, आधार कार्ड असेल तर मिळून जाणार आहेत, कारण की सर्वांना सरकारला लाभ द्यायचा आहे। त्यामुळे तुम्ही एक काम करा, लगेचच 830 रुपये सर्व बहिणींना सरसकट मिळणार आहेत। कोणतीही यामध्ये अट राहणार नाही, सर्वांना लाभ गॅस सिलेंडरचा मिळणार आहे। तुम्हाला मिळत नसेल तर नाही म्हणून सांगा, त्यासाठी काय करायचे आहे मी सांगणार आहे। ते काम जर केले तर 100% सर्वच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचा हप्ता मिळून जाईल। त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत चला। आता ही झाली सांगली जिल्ह्यातील अपडेट। सांगली जिल्ह्यातील 1 लाखांपेक्षा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम आता देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता पुढील देखील अपडेट आपल्याला पाहिजे आहे, पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यापूर्वी एक माहिती बघू शकता। मुख्यमंत्री आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार अजून एक निर्णय घेणार असून लाडक्या बहिणींना एका मागे एक मोठे गिफ्ट मिळणार आहे, कारण की आता होळी सण आलेला आहे। यामुळे होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना थेट साडींचे वितरण देखील होणार असल्याची माहिती मिळते। तसेच
आता सर्व लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत व त्यासोबतच लगेचच 1,000 रुपयांची जास्त रक्कम देखील लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर आता 3 योजनांचा लाभ सरसकट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारमार्फत देण्यात येणार आहे. मात्र काही बहिणींना आता होळीचं गिफ्ट मिळणार नाहीये. तुम्हाला जर होळीनिमित्त साडी पाहिजे असेल तर एक काम करा, कारण की आता लाडक्या बहिणींना सर्व ठिकाणी साडींचे वितरण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्यासाठी काय करायचे ते अपडेट आपण देणारच आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार असल्याची एकनाथ शिंदेंनी माहिती दिलेली आहे. असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप जमा न झाल्यामुळे लाडक्या बहिणी संभ्रमात पाहायला मिळत आहेत. इकडे बघू शकता काही लाडक्या बहिणी काय आहेत, संभ्रमामध्ये आहेत. त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाहीये. मात्र काळजी करण्याचं कारण नाही. आता तुमच्या खात्यात 3,000 रुपये येत आहेत. 14 जिल्ह्यामध्ये हे वाटप होणार असून त्यातील पहिल्या जिल्ह्याचं नाव आपण सांगली सांगितलेलं आहे. पुढच्या जिल्ह्यांची नावे देखील आता आपण पाहणारच आहोत. तर पुढचा जिल्हा आहे तो इकडे बघू शकता. पुढचा जिल्हा म्हणजे आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार आहे. त्यांच्या खात्यावरती चांगली रक्कम ही देण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळू शकतो. इकडे बघू शकता याच जिल्ह्यामध्ये आता मोठी रक्कम ही जमा केली जाणार असून 3,000 रुपये एक मिळणार आहेत. 3,000 रुपये मिळताच लगेचच 830 रुपये अन्नपूर्णा योजने म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत. आता बघू शकता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेसोबत लगेच 830 रुपयांचा लाभ पाहिजे असेल म्हणजे 4,000 रुपये पाहिजे असतील तर तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यासाठी काय करायचे मी सांगतो. सर्वात अगोदर एक काम करा, जेणेकरून लगेच तुमच्या खात्यात 4,000 रुपये 100% येऊन जातील. कारण आता एक महत्त्वाची काम म्हणजे सर्वात अगोदर तुमच्या नावावरती म्हणजे महिलेच्या नावावरती जर गॅस सिलेंडर नसेल तर महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर करावं लागेल. कारण की आता पुरुषांच्या नावावरती बरेच गॅस सिलेंडर असतात, तर तुम्हाला तोच गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती सर्वात अगोदर करायचं आहे. एवढं काम जर तुम्ही केलं तर आता एक खुशखबर आहे. इकडे बघू शकता काय आहे तर खुशखबर आहे. आता एक खुशखबर म्हणजे लगेचच 830 रुपये मिळून जातील व एवढं छोटंसं काम केल्यानंतर लगेच तुमच्या गावामध्ये किंवा शहरी भागामध्ये जाऊन तुम्हाला जे आहे ते छोटासा फॉर्म वगैरे सर्व माहिती दिली जाईल. तेवढी माहिती तुम्हाला जी आहे ती पूर्णपणे भरायची आहे. तसेच एक महत्त्वाचं काम म्हणजे आता तुमच्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. एवढं काम जर केलं, आधार नंबर मोबाईल कार्ड नंबरशी लिंक जर केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3,000 रुपये सर्वात अगोदर मिळणार आहेत. लगेचच 830 रुपये गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजनेची व त्या पाठोपाठ लगेचच रेशन कार्ड धारक महिलांना साडींचे वितरण होणार आहे. थेट त्यांना साडींचे वाटप त्यांच्या गावामध्ये शहरात राहत असताल तर शहरामध्ये हे होणार असून त्यांना आता मोठा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता आपल्याला पाहायला मिळत आहे. ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी आहे. आता पुढचे जिल्हे मी सांगत आहे. इकडे बघू शकता आता 830 रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळणार ते तर सांगितले आहे. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं, तर आधार कार्ड असेल तर 3,000 रुपये लवकर तुमच्या खात्यावरती येणार आहेत. आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही सांगा, कारण सर्वांकडे ही वस्तू असतेच. आता एक काम सांगत आहे. इकडे बघू शकता पुढचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंगोली एक जिल्हा पाहायला, आपण सातारा जिल्हा पाहायला. तसेच आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर आपल्याला परभणी आहे. परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. इकडे बघू शकता आता परभणी जिल्ह्यात लाडकी बहिणीचे फेब्रुवारीचे 1,500 रुपये एक पहिल्यांदा मिळणार आहेत. तसेच मार्च महिन्याचे 1,500 रुपये. आता ही दोन्ही रक्कम मिळून जर आपण प्लस केलं तर किती रुपये, 3,000 रुपये. इकडे बघा तुम्हाला समजावं याकरिता सविस्तर लिहून सांगत आहे. हे 3,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती येणार आहेत. म्हणजे 3,000 रुपयांची रक्कम आता परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सर्वात अगोदर देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत तसेच बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या मार्फत पाहायला मिळणार आहे. एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता ही जमा केली जाणार आहे. अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे. तसेच आता परभणी जिल्ह्यामध्ये एवढंच नाही तर लगेचच काय होणार आहे, अन्नपूर्णा योजना. इकडे बघा अन्नपूर्णा योजनेचे किती रुपये येणार आहेत तर 830 रुपये. आता ही अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुम्हाला याचा चांगलाच दिलासा मिळणार आहे. ही रक्कम तुमच्या थेट बँक खात्यात जमा करण्याचं काम हे राज्य सरकारमार्फत होणार आहे. ही एक परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल. आता बघू शकता किती रक्कम होईल. 3,000 रुपये झाले लाडकी बहीण योजनेचा हप्ता. तसेच 830 रुपये हे कशाचे झाले तर अन्नपूर्णा योजनेचे झाले. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये एवढी रक्कम येत आहे. म्हणजे 4,000 रुपयांच्या आसपास तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. 3,830 रुपये तुमच्या खात्यावरती हे येणार आहेत. म्हणजे बघू शकता 3,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारमार्फत ही जमा केली जाणार आहे. तसेच आता तुम्हाला सर्वात अगोदर लाभ घेण्यासाठी एक काम करायचं आहे, जेणेकरून जसे पैसे वाटप होतील तसे 30 ते 35 मिनिटात सर्वात अगोदर तुमच्या खात्यात येतील. त्यासाठी काय काम करायचे आहे ती पुढे मी एक माहिती
माहिती देणारच आहे, सरकारनेच ती माहिती दिलेली आहे. तुम्ही जर ती माहिती शेवटपर्यंत बघितली तर तुम्हाला हप्त्याची प्रतीक्षा करत बसण्याची गरज नाहीये. लगेचच तुम्हाला हप्ता मिळून जाईल व एक हप्ता नाही तर गॅस सिलेंडरचा देखील हप्ता 830 रुपये हा तुमच्या खात्यावरती वितरित होऊ शकतो. आता पुढच्या जिल्ह्यांची माहिती तर पाहिजे आहे, मात्र एक माहिती सरकारकडून आलेली आहे ती म्हणजे इकडे बघू शकता, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अजून निर्णय घेतलेला आहे. बहिणींसाठी एक चांगला दिलासा पाहायला मिळत आहे. मागच्या वेळेस राष्ट्रपती आलेले होते, त्यांच्यामुळे आता काही लाडक्या बहिणींना चांगली रक्कम देण्यात आलेली आहे. इकडे बघू शकता आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, तसेच इकडे आपल्याला जर पाहायला गेलं तर भारताच्या राष्ट्रपती देखील आपल्याला द्रौपदी मुर्मू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील वाटप केलेले आहेत. 138 कोटी रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यात दिली आहे. म्हणजे बघू शकता लाडक्या बहिणींना किती रुपये मागच्या वेळेस यांनी वाटप केलेली होती, याच प्रकारे आता वाटप होणार आहे. असा चेक दिला जाणार आहे. इकडे बघू शकता कसे चेक अशा प्रकारे दिलेला आहे. याच प्रकारे लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा देण्याचं काम सरकारकडून केलं जाणार आहे. आता पुढच्या जिल्ह्यांची यादी देखील आपण या चॅनलवरती देणार आहोत. तो व्हिडिओ या चॅनलवरती 15 ते 20 मिनिटात लगेच येणार आहे. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना पाहायला मिळेल. त्यासाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा, आधार कार्ड आहे का नाही, हो किंवा नाही सांगा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमीत कमी 10 जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांनाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट सर्वात अगोदर त्यांच्या मोबाईलवरती पाहायला मिळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.